हॅलो 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 नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहे ते म्हणजे जेई मेन 2024 चा कट ऑफ बघणार आहेत आणि स्टुडंट 2023 सोबत त्याची आपण कंपॅरिझन सुद्धा करणार आहोत। मी तुम्हाला आता स्टुडंट सांगतोय की बाबा जेई मेन का क्वालिफाय करायचंय, ते म्हणजे जेई ॲडव्हान्स एग्जाम द्यायची मित्रांनो। ओके, तुम्हाला जेई ॲडव्हान्स एग्जाम द्यायची आहे, त्यासाठी तुम्हाला क्वालिफाय व्हायचंय मित्रांनो जेई मेन एग्जाम साठी। पण या ठिकाणी मित्रांनो कट ऑफ लागलेला आहे की कितीचा कट ऑफ लागलेला आहे कॅटेगरी वाईज जेई ॲडव्हान्स एग्जाम देण्यासाठी। ओके, तर स्टुडंट आता बघा कॅटेगरी म्हणलंय आणि या ठिकाणी जेई मेन कट ऑफ म्हणलंय। पहिला आहे मित्रांनो जनरल 93.2362181, हे फक्त 93 नाही स्टुडंट, त्याच्या पुढे 7 डिजिट आहेत, लक्षात ठेवा। त्या 7 डिजिटला सुद्धा अर्थ आहे, त्या 7 डिजिटला सुद्धा अर्थ आहे। तुम्ही जर 93 म्हणलात तर मित्रांनो ते पुढचे 7 डिजिट जर तुम्ही कन्सिडर केले नाही तर मित्रांनो हजारो विद्यार्थ्यांचा फरक पडेल त्या ठिकाणी। आणि तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये कन्फर्म केलंय की हे पर्सेंटाइल म्हणजे हे रँक असते मित्रांनो, हे टक्के नसतात। ओके, सो दॅट हे पुढचे डिजिट सुद्धा मित्रांनो तुमची रँक डिसाइड करतात। ओके येस, आता स्टुडंट यामध्ये आणखी स्टुडंट तुम्ही बघा हे जनरल पीडब्ल्यूडी, येस म्हणजे स्टुडंट याच्यामध्ये अपंग वगैरे येतात, त्याच्यामध्ये बघा 0.001870 म्हणजे खूपच कमी या ठिकाणी मित्रांनो हँडिकॅपचं जेई मेनचं मेरिट लागलेलं आहे, म्हणजे विद्यार्थी कमी असतात त्या कारणानं स्टुडंट। त्याचबरोबर ईडब्ल्यूएस म्हणजे ईडब्ल्यूएस ज्या विद्यार्थ्यांना मित्रांनो इकॉनॉमिकल विकर सेक्शन म्हणजे आरक्षणाचा जो हा भाग आहे तो हा आहे स्टुडंट 81.3266 म्हणजे 81% मित्रांनो कट ऑफ लागलेला आहे, लक्षात घ्या। आणि या ठिकाणी ओबीसी चा जो कट ऑफ आहे 79.67 इतका मित्रांनो तो कट ऑफ लागलेला आहे। आणि स्टुडंट एसटी चा कट ऑफ लागलेला आहे 60.09 अँड सो ऑन। एसटी चा कट ऑफ लागलेला आहे 46.6975। ओके, हे एवढा कट ऑफ लागलेला आहे। तर स्टुडंट सगळ्यात जास्त कट ऑफ कोणाचा आहे हो? जनरलचा, तो कायम असतो। ओके स्टुडंट, त्यानंतर कोणाचा लागलाय हो? ईडब्ल्यूएस चा लागलेला आहे बघा। आणि स्टुडंट त्यानंतर कोणाचा आहे हो? ओबीसी चा आहे, त्यानंतर स्टुडंट एससी चा आहे, एसटी चा आहे आणि लास्टला कोणाचा आहे स्टुडंट? हँडिकॅपचा आहे बघ। ओके, तर स्टुडंट तुम्ही बघू शकता या ठिकाणी की जनरलचा कट ऑफ लागलेला 2023 ला। ओके हा जनरलचा तो म्हणजे स्टुडंट 90 लागलेला आणि आता किती लागला स्टुडंट? 93 पॉइंट काहीतरी लागलाय, म्हणजे 3% या ठिकाणी 3 म्हणजे स्टुडंट हजारो लाखो विद्यार्थी झाले मित्रांनो, त्यामध्ये 3% हजारो विद्यार्थी झाले। येस, सो दॅट जनरल ईडब्ल्यूएस चा मित्रांनो 81 लागलेला, 81 पॉइंट समथिंग। त्याचबरोबर ओबीसी मित्रांनो 79% लागलेला, म्हणजे स्टुडंट म्हणजे आता 2024 ला 79 लागलाय, इथं 2024 ला 81 लागलाय, आधी फक्त 75 लागलेला, लक्षात ठेवा। म्हणजे पर्सेंटाईल वाढलाय, कॉम्पिटिशन वाढलेली आहे, लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो। आणि इथं जो जनरलचा आहे तो मित्रांनो 90 लागलेला 2023 ला आणि आता मित्रांनो 93 पॉइंट काहीतरी लागलाय, म्हणजे या ठिकाणी मित्रांनो कॉम्पिटिशन वाढलेली आहे। ओके, आणि त्याचबरोबर पीडब्ल्यूडी याच्यामध्ये ओके 0.001 यावर्षी सेम असाच आहे। एसटीचा मित्रांनो बघा 60 लागलाय आणि एसटीचा सुद्धा मित्रांनो यावेळेस जास्तच लागलाय, म्हणजे या ठिकाणी प्रत्येक वेळेस काय झालंय पर्सेंटाईल मित्रांनो वाढलेले, सो कॉम्पिटिशन वाढली आहे। बरं चला, तर मित्रांनो सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन जे जेई मेनला क्वालिफाय झाले। जे जेई मेनला क्वालिफाय झाले नाहीत त्यांनी मित्रांनो अभ्यास करा, पुन्हा परीक्षा द्या। ओके, आता स्टुडंट आपण बघूयात की जे विद्यार्थी आता क्वालिफाय झाले त्यांच्यासाठी जेई ॲडव्हान्स ची एक्झाम डेट फॉर्म कधी भरायचे ते सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये मित्रांनो कंटिन्यू करतोय। वेबसाईट 2024 ची बघा, जेई 2024 जॉईंट एंट्रन्स एक्झामिनेशन स्टुडंट कधीपासून मित्रांनो ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू आहेत, तर या ठिकाणी बघू शकता स्टुडंट 27 एप्रिल 2024 म्हणजे गेलेले, येस 2024 27 एप्रिल ते कधीपर्यंत आपण फॉर्म भरू शकतो मित्रांनो बघा 7 मे पर्यंत आपण फॉर्म भरू शकतो आहेत। ओके येस, लास्ट डेट कधी आहे मित्रांनो फी पे करायची? लास्ट डेट कधी आहे स्टुडंट बघा 10 मे पर्यंत स्टुडंट तुम्ही काय करू शकतात, शुक्रवार 10 मे पर्यंत स्टुडंट तुम्ही फॉर्म भरू शकतात जेई ॲडव्हान्सचा। येस, ऍडमिट कार्ड अवेलेबल कधी होणार आहे बघा 17 मे ते 26 मे याच्या दरम्यान मित्रांनो तुम्हाला ऍडमिट कार्ड अवेलेबल होणार आहेत। ओके, त्याचबरोबर स्टुडंट बघा
चूजिंग बाय PWD कॅन्डिडेट्स विथ लेस 40 डिसेबिलिटी हे तर स्टुडंट त्यांच्यासाठी 25 मे 2024 मित्रांनो एक म्हणजे लिहिण्यासाठी जो काही तुम्हाला तुम्ही जी मदत घेता ती तारीख आहे मित्रांनो 25 मे 2024. येस. आणि स्टुडंट जेई ऍडव्हान्सचा जो काही पेपर आहे तो पेपर या ठिकाणी बघा 26 मे ला आहे, लक्षात ठेवा 26 मे 2024 पेपर 1 आणि पेपर 2 त्याचे टाइम सुद्धा आहेत 9 ते 12 आणि 2 ते म्हणजे 2:30 ते 5:30 अशा प्रमाणे मित्रांनो हे टाइम टेबल आहे. म्हणजे एक्झाम सुद्धा तुमची डिसाइड आहे मित्रांनो ती म्हणजे 26 मे ला तुमची एक्झाम आहे जेई ऍडव्हान्सची पेपर 1 आणि पेपर 2 या ठिकाणी दिलेले. येस. तर स्टुडंट अशा पद्धतीने मित्रांनो हा टोटल व्हिडिओ तुमच्यासाठी खूप इन्फॉर्मेटिव्ह होता. कशा पद्धतीची मित्रांनो कॉम्पिटिशन झालेली आहे. ओके 2024 ला मित्रांनो जास्तच क्वालिफिकेशन कट ऑफ लागलेला आहे. येस. सो दॅट सर्व विद्यार्थ्यांसाठी बेस्ट ऑफ लक. जेई ऍडव्हान्स मित्रांनो अभ्यास करा आणि एकदम क्रॅक करा जेई ऍडव्हान्स. सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. जे विद्यार्थी जेई मेनला क्वालिफाय झाले त्यांनी मित्रांनो तयारीला लागा. तयारीला लागले सुद्धा असू शकतील आणि तुमच्याकडे मित्रांनो खूप कमी दिवस आहेत. 26 मे ला मित्रांनो तुमची एक्झाम आहे बघा जेई ऍडव्हान्स 2024 एक्झामिनेशन 26 मे. ओके चालेल स्टुडंट. अशीच इन्फॉर्मेशन मित्रांनो मी तुम्हाला देत राहील. MST CET ची सुद्धा एक्झाम मित्रांनो सुरू आहे. त्याचे सुद्धा मित्रांनो राऊंड लागणार आहे. कोणते कॉलेज इंजिनिअरिंग कॉलेज भारी, कोणत्या कॉलेजला तुम्ही ऍडमिशन घ्या, कोणत्या ब्रँचला घ्या, हे सगळी इन्फॉर्मेशन मित्रांनो मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे. ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला पाहिजे असेल, तुम्हाला जर आवडत असेल सगळी ही इन्फॉर्मेशन तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मित्रांनो आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका.